सोलापूर विमानतळ परिसरात पतंगबाजी आणि लेझर लाईट लावल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे। बुधवारी मुंबईहून सोलापूरला आलेल्या स्टार एअरच्या विमानाच्या पंख्यात नायलॉन मांजा अडकला होता। यामुळे अपघाताची शक्यता होती, मात्र सुदैवाने वैमानिकाने प्रसंगावधान राखत सुरक्षित लँडिंग केलं। या घटनेनंतर विमानतळ परिसरात कोणीही पतंगबाजी अथवा पतंग उडवणार नाही। विमानतळ परिसरातील विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने लेझर लाईट, शार्पी लाईट अथवा हवेतील हॅलोजन प्रकाशज्योत टाकणारे लाईट्स वापरण्यास बंदी असून तसं आढळलं तर कारवाई करण्यात येईल। विमानतळ संरक्षक भिंतीवरून कोणीही आत जाणार नाही, तसं केल्याचं आढळल्यास पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल। विमानतळ परिसरातील मटण विक्रेते यांच्या दुकानातील वेस्टेज विमानतळ संरक्षक भिंतीलगत टाकताना आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल। याबाबत नोंद घेणं। विमानतळ परिसरातील भिंतीलगत राहणाऱ्या रहिवाशांनी घरावर किंवा उंच जागेवर कोणत्याही प्रकारचा झेंडा अथवा पताका लावू नये। या प्रकारामुळे विमानसेवेला अडचण येईल असा प्रकार दिसल्यास संबंधितांवर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल। या सूचनांचं उल्लंघन झाल्यास पोलीस प्रशासनाच्या वतीनं कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला। काल विमानतळ परिसरामध्ये आणि MIDC पोलीस स्टेशनच्या सर्वच हद्दीमध्ये नायलॉन मांजा आणि घातक स्वरूपाचे चायनीज मांजा आपण ज्याला थोडक्यात म्हणतो अशा स्वरूपाच्या सर्वच पतंग उडवण्यासाठी जे साहित्य वापरलं जातं अशा दुकानदारांवर रेड्स करण्यात आलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार गुन्हे संबंधित व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले आहेत। त्याच्या विक्रीस बंदी आहे। त्याचबरोबर अशा स्वरूपाचे पतंग उडवणाऱ्या मुलांवर सुद्धा महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार खटले दाखल करण्यात आलेले आहेत। आता शहरभर ही जी स्पेशल ड्राईव्ह आहे ही सोलापूर शहरभर राबवण्यात येणार आहे। माझं या निमित्ताने सर्व सोलापूर शहरातील नागरिकांना आव्हान असेल, अशा स्वरूपाचा घातक स्वरूपाचा मांजा जो पक्ष्यांसाठी किंवा इतर नागरिकांसाठी सुद्धा घातक आहे आणि ऑफकोर्स एअरपोर्ट परिसरामध्ये तर या गोष्टींना परवानगीच नाही पतंग उडवण्यास। अशा स्वरूपाची कुठलीही कृती ही आपल्या सुरक्षिततेसाठी सुद्धा घातक आहेच, पण यामुळे आपल्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो। याचं सर्वांनी भान ठेवावं आणि या गोष्टी